पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। सारसबाग ते जंगली महाराज रस्त्यापर्यंत या आदिवासी विद्यार्थ्यांकडून पायी मोर्चा सुरू आहे। विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आहे। पुण्यात आदिवासी विद्यार्थी गेल्या 10 दिवसापासून मांजरीच्या वसतिगृहाबाहेर आंदोलन करत होते। गडचिरोलीमध्ये झालेला सर्पदंशाचा प्रकार असेल किंवा आदिवासी विद्यार्थ्यांच्या जागा वाढवणे, हॉस्टेलच्या सुविधा वाढवणे यासाठी सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे आंदोलनावर बसलेले होते। आज हे सगळे आंदोलक जे आहेत ते पुण्यामध्ये आंदोलन करतायत आणि आपल्या मागण्या मान्य कराव्या अशी त्यांची मागणी आहे। सगळे विद्यार्थिनी आहेत त्या सहभागी झालेले आहेत। तो 5 तारखेला काढलेला 5 ऑगस्ट, मग नंतरून 14 तारखेला परत चेंज करून मग 30 वर्ष केले, पण आम्हाला ते म्हणजे वय हे पाहिजेच नाही। वसतिगृहात राहायची वयोमर्यादा वयोमर्यादा पाहिजेच नाही आम्हाला। त्यांनी असं जीआर मध्ये सांगितलंय की दुसऱ्या डिस्ट्रिक्टचा म्हणजे जो कोणी विद्यार्थिनी इथे हॉस्टेलला ऍडमिशन घेऊ शकत नाही, त्यांनी त्यांच्याच जिल्ह्यात शिकावा, ही सगळ्यात मोठी बाब आहे आणि ती रद्द झालीच पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। हा, आम्हाला तरी वाटतं हा प्रश्न सुटलाच पाहिजे आणि सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे। आमची मागणी हेच आहे की जे 5 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासनाने निर्णय जीआर काढला आहे तो रद्द करण्यात यावा, कारण तो जीआर म्हणजे आमच्या शिक्षणामध्ये कुठेतरी अडथळा टाकण्याचा प्रयत्न करतात। आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडथळा येतोय त्या जीआर मध्ये, आमची हीच मागणी आणि जे आमच्या आदिवासींची दुर्दशा आहे विद्यार्थ्यांची ती त्याच्याकडे सरकारने लक्ष द्यावे। आमचे जे जीआर आला 5 तारखेचा ते रद्द झाला पाहिजे। जे आमचं शिक्षणासाठी अट लावले की 26 वर्षापर्यंत तुम्ही शिका, मग 26 वर्षानंतर आम्ही शिकायचं नाही का? मग 26 वर्षानंतर आम्ही काय करायचं? 26 वर्षानंतर कोणता कोर्स कम्प्लीट होतो? जर एक विषय बॅकला लागला तर ते 1 वर्ष लागतोच ना शिकायला, मग तुम्ही 26 वर्षापर्यंत अट का लावला आम्हाला शिकण्यासाठी? मग ते रद्द झालं पाहिजे जीआर। बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।